अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबेजोगाईच्या गेटसमोर असणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज चौक आहे। या चौकावर सर्व बाजूने अतिक्रमण झाल्यामुळे या चौकाच्या संदर्भात हे अतिक्रमण तात्काळ हटवावे या मागणीचे निवेदन आज धाडस ग्रुपच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले। या निवेदनावर अतिकांत किसन कांबळे, अमोल लक्ष्मण पोळे, सतीश रमेश गायकवाड, आकाश किसन मोरे, ज्ञानेश्वर खरात, असलम शेख, मुज्जू मनसब शेख, सचिन पोळे, किरण नाईकवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। या निवेदनामध्ये म्हटले आहे की हे सदरील ज्या चौकामध्ये जे अतिक्रमण होत आहे त्यामुळे अप्रिय घटना घडू नये यासाठी नगरपरिषद कार्यालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, उपविभागीय अधिकारी यांनी तातडीने याची दखल घेऊन हा चौक तात्काळ अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे। ते पुढे काय म्हणतात ते पहा। आज दिनांक 4/3/2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय या कार्यालयावर धाडस युवा मंच यांच्या माध्यमातून वरील सरकारी दवाखाना जे आहे स्वामी रामानंद तीर्थ या दवाखान्याच्या समोरील छत्रपती शाहू महाराज चौक आहे आणि त्या चौकामध्ये ज्या लोकांना अतिक्रमण केलेलं आहे त्या चौकाची विटंबना होत आहे। हे आमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं, त्यामुळं आम्ही या ठिकाणी उपविभागीय कार्यालय यांच्याकडे निवेदन आज दिलेलं आहे। आणि अन्यथा जर हे चौकातलं जर अतिक्रमण नाही काढलं किंवा त्या चौकाचं जर म्हणजे चांगली देखरेख जर नाही केली तर धाडस युवा मंच यांच्या माध्यमातून आम्ही उपोषणाचा देखील इशारा दिलेला आहे। तर आमची कळकळीची विनंती आहे की या सरकारला आणि नगरपरिषद, खास करून नगरपरिषदला आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि संबंधित जो अतिक्रमणधारक आहेत त्यांना तिथून काढावं आणि जो सामाजिक कार्य करून म्हणजे सामाजिक कार्य करतो असा नाव देऊन त्या चौकाला जे पाणी विक्रीचं जे काम करतात हे देखील त्या ठिकाणी बंद झालं पाहिजे, कारण चौकाची 100% आणि 100% विटंबना होत आहे। हे शासनाच्या लक्षात आलं पाहिजे, यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। एवढीच आमची विनंती आहे। जय पोलिसांना या संदर्भात निवेदन दिलं नाही माहितीच तो आम्ही पोलीस स्टेशनला आता जाणारच आहेत। आता सध्या उपविभागीय कार्यालयाला देऊन संबंधित पोलीस स्टेशनला देखील आम्ही हे निवेदन देणार आहेत, नगर परिषदला बी देणार आहेत। नेमकी या संदर्भात या चौकाच्या संदर्भात नेमकी काय मागणी? आमची एवढीच मागणी आहे की तो महापुरुषाचा चौक आहे आणि त्या महापुरुषाच्या चौकाची म्हणजे या नगरपालिकेची जबाबदारी आहे, या सरकारची जबाबदारी आहे की त्याची देखरेख करावं, की त्याच्या असं होऊ नये की जातीवाद काहीतरी घडू नाही, की त्या ठिकाणी चौकामध्ये बसायचं कपडे विकण्याच्या माध्यमातून, तिथंच लघवी करायची, तिथंच संडास करायची, तिथं पुन्हा ते म्हणजे अनेक प्रकार घडतात त्या चौकामध्ये। जर म्हणजे आम्ही म्हणतात म्हणून असं नाही, पण त्या ठिकाणी कॅमेरे देखील आहेत, तुम्ही ते कॅमेरे चेक करू शकतो की त्या ठिकाणी काय होतं आहे। मग शासनानं याची काळजी घ्यावी आणि तो चौक चांगला करावा अशी आमची धाडस ग्रुपकडून मागणी आहे। अतिक्रमण उठवावं ते।